ॐ ज्ञानसिद्धं तपःसिद्धं सर्वसिद्धं शिवप्रदं स्वयं सिद्धम् अहं वन्दे सिद्धारूढयतीश्वरम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। परम पूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती शिवावतारी अणिमालिक अष्ट ऐश्वर्य संपन्न जगद्गुरु सिद्धार्थ स्वामीजींच्या दिव्य चरणी नतमस्तक हो। तत्स्वरूप वेदांतवादी श्री गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री विभूषित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करू। अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करू। उपस्थित साधक बांधवांचे हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करू। प्रिय साधक बंधूंनो, आपण श्री विचार चंद्रोदय या ग्रंथाला आधार मानून आपलं जीवन धन्य करून घेण्यासाठी स्वस्वरूप ज्ञानासाठी आपण चिंतन करतो। तर पहिला कला काल समापन झाला। त्याच्यात काय तुम्हाला कळालं नाही कळालं सर्व कळालं? काय संशय आहे त्याच्यामध्ये? तुम्ही तरी नव्हता, पूर्ण नव्हता। सारांश जर एक 5-10 मिनिटात पाहायला गेलं तर त्या पहिल्या कलामध्ये काय सांगण्यात आलं? उपोद्घात वर्णन करायचं ना। उपोद्घात वर्णन म्हणजे एखादी गोष्ट मनात ठेवून तत्संबंधी विचार करणे उपोद्घात म्हणतात। म्हणजे काय? त्यांनी उदाहरण दिले की आपल्याला कधीही कुठलीही एक वस्तू जर पाहिजे असेल तर आपण डिरेक्टली जाऊन विचारत नाही, आपण अगोदर त्याचं चौकशी करतो। चौकशी करून शेवटी त्या वस्तूला मानतो किंवा तर तसे इथे सुद्धा आपल्याला मनात काय आहे, काय करायचंय? विचार करायचा। विचार मनात ठेवून त्याच्या संबंधी आपण चौकशी करू लागलो। का विचार कशाचा करायचा, का करायचा? तर पहिला जो आहे प्रश्न होता पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुष म्हणजे इथं जीव घ्यायचा। प्रत्येक जीवाचा काय इच्छा आहे? काय इच्छा आहे? प्रत्येक जीवाला सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती। म्हणजे दुःख कधीही नकोय आणि आलेलं सुख कधी सोडून जाऊ नये, तेच परमानंद आहे। असं सुख लौकिक मध्ये नाहीये, अध्यात्मातच आहे, आत्मामध्ये आहे। मग याला काय म्हणतात? यालाच मोक्ष म्हणतात। म्हणजे कशाने होतो? ब्रह्मज्ञान होतो। ब्रह्मज्ञान कसा होतो? म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे काय? त्याचे प्रकार सांगितले, परोक्ष, अपरोक्ष, अदृढ, दृढ। सच्चिदानंद रूप ब्रह्म मीच आहे असं ज्ञान होणे म्हणजे दृढ अपरोक्ष ब्रह्म। हे कशाने होतो? गुरूंच्या मुखाने महावाक्याचा अर्थाचा श्रवण मनन निधिध्यासन रूप विचार केल्याने होतो असं सांगितले। मग गुरु कोणाला म्हणायचं? महावाक्य म्हणजे काय? महावाक्य म्हणजे गुरु कोणाला म्हणायचं? जो स्वतः गुरु परंपरेनुसार सर्व शास्त्रांचा अध्ययन केलेला आहे आणि ज्याला ब्रह्मज्ञान ब्रह्माचा अनुभव झालेला आहे अशाला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ म्हणतात, त्यांनाच गुरु म्हणतात। का? ते आपले प्रश्न उलगडतात आणि अनुभव करून देतात। व महावाक्य म्हणजे काय? जीव आणि शिव एकच आहे हे सांगणारे वाक्याला महावाक्य म्हणतात। असे वेदामध्ये 4 वेद आहेत, 4 वेदात एक एक असे 4 महावाक्य। तत्त्वमसि अहम ब्रह्मास्मि
तज्ज्ञानम आनंद ब्रह्म अयमात्मा ब्रह्म. आपल्या मंदिराच्या लोगो मध्ये ते लिहिलेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल. तर हे सांगितल्यानंतर हा जो तत्त्वमसी म्हटल्यानंतर तत्त्वमसी तो तू आहे असं सांगितलं. मग तो आहे म्हटल्यावर काय हे कळत नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे. कशाचा विचार करायला पाहिजे? आत्मा काय, अनात्मा काय. मग हे विचार कशाने होईल? ईश्वर कृपा, गुरु कृपा, वेद कृपा, अंतःकरण कृपा, हे 4 कृपा असतील तर काय होईल? हा विचार येईल. मग विचार कशाचा करायचा? मी कोण आहे, ब्रह्म काय आहे, प्रपंच काय, या 3 वस्तूंचा विचार करायचा. मग सामान्यपणे मी आणि ब्रह्म चैतन्य आहे आणि प्रपंच जो आहे तो जड आहे. चैतन्य म्हणजे काय? की जो स्वतः ज्ञान स्वरूप आहे, सर्व प्रपंचाला जाणतो आणि त्याला कोणीही जाणू शकत नाही, याला चैतन्य म्हणतात. जड कशाला म्हणतात? जे स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही आणि अशा भौतिक प्रपंच जो आहे तो जड आहे असं सांगितलं. सांगून मग हे जे तत्त्वमसी आदी वाक्य आहे याच्यामध्ये या 3 प्रश्नाचा कसा उपयोग आहे? मी कोण आहे, ब्रह्म कोण आहे, प्रपंच काय आहे, या 3 प्रश्नाचा उपयोग त्या तत्त्वमसी महावाक्यात कसा उपयोग आहे? तर तेव्हा सांगितले की तत् आणि त्वम या दोन्ही शब्दाला वाच्य अर्थ काय आहे? ईश्वर आणि जीव आहे. वाच्य अर्थ म्हणजे काय? शब्दाचा साक्षात अर्थ, त्याला वाच्य अर्थ म्हणतात, हो की नाही? दूध म्हणजे शुभ्र गोड द्रव, हे दूध आहे, हो की नाही? दूध आलं म्हटल्यानंतर त्याच्यात अर्थ संभवतो का? दूध येत नाही, निर्जीव आहे तो. त्याच्यावरून आपण काय घेतलं? दूधवाला घेतला, हो की नाही? दूधवाला आला. तसं इथे तो आहे म्हटल्यानंतर तो ईश्वर, तू म्हणजे जीव, हो की नाही? तो आहे म्हणजे तू ईश्वर आहे म्हटल्यासारखं झालं. पण शब्दशः अर्थ तिथं घडतो का? तुम्ही ईश्वर आहे का? का नाहीये? तो खूप सर्वज्ञ आहे, सर्वशक्त आहे, हो की नाही? त्याच्या संकल्पाने एवढी मोठी सृष्टी झाली, हो ना? त्याला एका काळात सगळं कळतं, एकाच वेळेस सगळं कळतं. आपल्याला तो सृष्टी बनवला, आपल्याला एक केस उपटून लावता येत नाही. उपटून लावता काही तयार करतो काय? इथलंच प्रपंचाचं घेऊन इथंच तयार करतो आपण. इथलीच माती घेऊन वीट तयार करतो, हो की नाही? इथलंच दगड माती घेऊन घर बांधतो, हो की नाही? इथलंच पृथ्वीवरचं अन्न घेऊन जेवतो. सगळं इथलंच करतो, स्वतः काही करू शकत नाही. आणि आपल्याला आपलंच माहित नाही, प्रपंचाचं थोडी माहिती होणार आहे. म्हणजे आपण अल्पज्ञ आहे, अल्पशक्त आहे. मग याच्यावरून काय घ्यायचं? मग तो आहे म्हणजे जसं तिथं दूध आलं म्हणजे दूधवाला दूध घेऊन आला, हा अर्थ होतो की नाही? डिरेक्टली अर्थ होऊ शकत नाही. मग इथं तो आहे म्हणजे तो काय आहे? ईश्वर म्हणजे ईश्वराचं डेफिनेशन पहा, तू म्हणजे जीवाचं डेफिनेशन पहा. काय डेफिनेशन आहे? विसरले? जीवाचं डेफिनेशन काय? चिदाभास, अंतःकरण आणि चैतन्य. याला काय म्हणतात? जीव. हे तिन्ही पाहिजे. काय? अंतःकरण पाहिजे अगोदर. अंतःकरण म्हणजे आरसा, चैतन्य म्हणजे व्यक्ती, आणि त्या आरशात पडलेला प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. हे तिन्ही मिळून जीव. चिदाभास, अंतःकरण, चैतन्य. तसं ईश्वर म्हणजे काय? माया आणि चिदाभास, माया आणि चैतन्य, हो की नाही? हे तिन्ही मिळून ईश्वर होतो. मग याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये कॉमन काय? चैतन्य आहे, ते कॉमन आहे. चैतन्य पाहिलं तर चैतन्याच्या दृष्टीने तोच तू आहे. याला उदाहरण सांगितलं होतं आपण. काय? सूर्य आहे, मडकं ठेवलेलं आहे, मडक्यात पाणी आहे, 5-6 मडके आहेत, मडक्यात पाणी आहे. सूर्याचा प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडतो, हो की नाही?
मग ते प्रत्येक मडक्यात सूर्याचं प्रतिबिंब पडतो. ते प्रतिबिंब म्हणजे चिदाभास, ते पाणी म्हणजे अंतःकरण, तो सूर्य म्हणजे चैतन्य. ओके. आता त्या मडक्यातलं पाणी सांडलं, प्रतिबिंब गेलं, काय झालं, सूर्याला काय फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही. ओके. आणि ईश्वर म्हणजे सूर्य, समुद्र, समुद्रात पडलेलं प्रतिबिंब. समुद्र एक आहे, प्रतिबिंब एक आहे, सूर्य एक आहे. ओके नाही. इथे जीवाच्या उदाहरणात काय होतं, सूर्य एक, मडके अनेक, म्हणजे जीव अनेक, प्रतिबिंब अनेक. ओके नाही. जीव अनेक का, कशामुळे म्हणाले, प्रतिबिंब अनेक, अंतःकरण अनेक, त्यामुळे जीव अनेक. तिथं समुद्र एकच आहे. ओके नाही. समुद्र एक, चैतन्य एक, प्रतिबिंब एक, त्यामुळे त्याला ईश्वर. आता ते समुद्र सुकून गेला, होत नाही तसा. अगस्त्य मुनीने समुद्रच पिलं होतं म्हणे. तसं झालं समजा, समुद्राचं पाणी पूर्ण पिण्यात आलं अगस्त्य मुनीकडे. सूर्याला काय होणार आहे का? प्रतिबिंब गेला, पाणी गेला, समुद्र गेला, पण सूर्य आहे. ओके नाही. आता इथे मडक्यामध्ये खूप सारे मडके आहेत, काही मडके फुटले, त्याच्यातलं पाणी गेलं, सूर्याला काय होणार आहे का? तसं इथे ते सूर्य, दोघींना सूर्य सूर्य एकच आहे. हो की नाही. समुद्रात पडलेलं प्रतिबिंब आणि या घटात पडलेलं प्रतिबिंब, दोन्ही प्रतिबिंब वेगवेगळे आहेत, पण त्या प्रतिबिंब पडायला जो बिंब सूर्य आहे तो एकच आहे. तसं चैतन्य एकच आहे, आत्मा एकच आहे. शरीर मडकं वेगवेगळं असल्यामुळे आपल्याला काय वाटतं, आपण वेगवेगळे. शरीर वेगवेगळे असल्यामुळे आपण वेगवेगळे वाटतो, पण आपल्यात असणारा जो आत्मा जो आहे, जो चैतन्य आहे, तो सारखा आहे. त्यामुळे तत्त्वम असी मध्ये प्रपंचाचा जर विचार केला तर प्रपंच जड आहे. हो की नाही. स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्याला काही जाणत नाही. त्यामुळं त्या प्रपंचामुळे या दोघांना उपाधी आला. तत् म्हणजे ईश्वर, तो म्हणजे जीव. त्या दोघांना उपाधी, उपाधी म्हणजे काय, प्रपंचामुळे आपण भेद करत आहे. तो प्रपंच तयार केला म्हणून त्याला ईश्वर म्हणाला, आपण प्रपंचात आहे म्हणून जीव म्हणाला. ते प्रपंचाला काढून टाका, राहिलं काय, चैतन्य. हे प्रपंचाचा विचार करण्याचा उपयोग आहे. आणि मी कोण आहे, ब्रह्म कोण आहे याचा विचार करण्याचा उपयोग काय, तिथं मी आणि ब्रह्म यामध्ये लक्षात जो चैतन्य आहे तो एकच आहे असं सांगण्यात आलं. मग हा विचार कुणाला होतो, उत्तम जिज्ञासूला होतो. उत्तम जिज्ञासू कसा आहे, विवेक, वैराग्य, समाधी, संपत्ती, मुमुक्षुता असायला पाहिजे. परत काय, गुरु वचन शास्त्रावर परम विश्वास असला पाहिजे. अजून काय पाहिजे, कुतर्क कदाचित करू नये. कुतर्क करू नये, तर्क करू आपण, कुतर्क करू नये. तर्क हे समजण्यासाठी असतो, कुतर्क हे बिघडवण्यासाठी असतो. कुतर्क करू नये. आणि स्वरूपाचं ज्ञान आत्ताच्या आत्ता, म्हणजे तीव्र इच्छा असावी की स्वरूप ज्ञान व्हायला पाहिजे, म्हणजे मोक्ष लवकरात लवकर व्हायला पाहिजे. अशी जर तीव्र इच्छा असेल तर तो उत्तम जिज्ञासू. त्यांनी काय करावं, हे सगळं आहे माझ्याकडं, मग उगी गप्पासच होणार आहे का? नाही. हे जे आता जे ग्रंथ चालू आहे याच्यात 15-16 प्रक्रिया आहेत, म्हणजे चॅप्टर्स आहेत. त्याचा अभ्यास करून त्यांनी आपलं ज्ञान निश्चय करून घ्यावं असं पूर्ण पहिल्या कलेत सांगितलं. आता दुसऱ्या कालामध्ये काय सांगतात, काय नाव आहे त्याचा, प्रपंच आरोप अपवाद. ओके नाही. प्रपंचाचा आरोप आणि अपवाद म्हणत आहे. आता तिथे 3 शब्द आले, प्रपंच, आरोप, अपवाद. पहिला प्रश्न घेऊ. प्रपंच झालंय पाठीमागे 20. प्रपंच, प्रपंच म्हणजे काय हो, प्रपंच कशाला म्हणायचं, हे पहा पेज नंबर 15 वर दिले होते पहा, प्रपंच खाली 29. हे पहा ताई, त्याच्यात 2 आहेत, 1 ते 126 पान नंबर सोडून टाकायचं आहे, ते आपण नाही पाहायचं. सुरुवातीचे 1 ते 126. हा, त्याच्यानंतर परत पुन्हा 1 सुरू होतो,
पेज नंबर 126 नंतर 126 नंतर मिळाला. आता 126 नंतर मध्ये पेज नंबर 21 किती 15 भेटला. त्याच्यामध्ये सर्वात खाली 29 अंक आहे. समष्टि और व्यष्टि रूप 3 शरीर पंचकोश 3 अवस्था आदिक नाम प्रपंच कहिए है. प्रपंच कशाला म्हणायचं? समष्टि व्यष्टि 3 शरीर. 3 शरीर म्हणजे आपले 3 शरीर आहे, स्थूल सूक्ष्म कारण. तसं परमात्माचं पण 3 शरीर आहे ईश्वराचे, स्थूल सूक्ष्म कारण. येईल ते पुढे आहे, पुढे चॅप्टर मध्ये येत आहे. तर हे 3 शरीर, व्यष्टि म्हणजे एक वैयक्तिक व्यष्टि, समष्टि म्हणजे सर्वजण, हो ना. आता जीव हा एक आहे, सगळे जीव मिळून जो सगळ्यांचं स्थूल शरीर, सगळ्यांचं सूक्ष्म शरीर, सगळ्यांचं कारण शरीर, प्लस काय म्हणतात पंचकोश. पंचकोश म्हणजे मी सांगितलं होतं आपल्यावर जसं नारळावर 5 लेयर आहेत, हो की नाही, तसे आपल्या आत्म्यामध्ये पण हे 5 लेयर आहे. नाही आहे, वाटत आहे, कन्फ्युजन आहे. तर ते पंचकोश आणि 3 अवस्था जागृत स्वप्न सुषुप्ती वैयक्तिकचा. समष्टी जर पाहायला गेलं तर सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीची स्थिती, सृष्टीचा नाश, याला 3 अवस्था म्हणतात. अशा पूर्ण याला प्रपंच म्हणतात. आता हा जो प्रपंच आहे त्याचा आरोप आणि अपवाद या सेकंड चॅप्टरला ना कला म्हणतात. चंद्रोदय असल्यामुळे कला. तर प्रपंच आरोप अपवादामध्ये आपण 33वा प्रश्न पाहू. शुद्ध ब्रह्म विषय प्रपंच का आरोप कैसे हुआ? म्हणजे काय हो की आता शंकराचार्य काय सांगतात? ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म एकच सत्य आहे, बाकीचं सगळं खोटं आहे आणि जीवच ब्रह्म आहे. असं सांगत आहे ते. शुद्ध जो ब्रह्म आहे तो एकच आहे, हो की नाही, बाकीचं काहीही नाही असं सांगत आहेत ते. मग सांगत आहेत म्हणजे मग जर तुमचा प्रश्न कालचा का परवाचा? कालच का? तर सर्व का मग हे कोणी केलं? का जन्मलं? कसं झालं? हे सांगत आहेत. आता काय म्हणताय? एवढं सगळं दुःख आहे, सुख दुःख असते, त्याच्या डोक्यात पापाचं बोज आपण टाकतो की कसं का बघून ईश्वर का बरं आपल्याला टाकतो? हे सगळं आपण तेच सांगत आहेत. काय म्हणत आहेत आता ते? शुद्ध ब्रह्म विषय प्रपंच का आरोप कैसे हुआ? अनादि शुद्ध ब्रह्म में अनादिक कल्पित प्रकृति है. इस प्रकृति का ब्रह्म के साथ ही अनादि कल्पित तादात्म्य संबंध है. कई है कल्पित भेद सहित वास्तव अभिव्यक्त संबंध है. म्हणजे काय म्हणताय? अनादि शब्द तिथं प्रयोग केला. अगोदर आरोप वर 15 अंक आहे. 15 35 आहे. 35 आहे, हो ना, हो की नाही? 35 वर काय म्हणाले खाली? ब्रह्म रूप वस्तु विषय अज्ञान तत्कार्य रूप अवस्तु का कथन आरोप है, याही को अध्यारोप भी कहे है. म्हणजे काय? वस्तू म्हणतो की नाही आपण? वस्तू वसति इति वस्तू. वसति इति वस्तू म्हणजे काय? जो नेहमी राहतो तो वस्तू. नेहमी काय राहतो? आपण जे वस्तू म्हणतो, टेबल, हे खुर्ची आहे, सगळ्या वस्तू म्हणतो की नाही? हे खरा वस्तू नाहीये. कुठे राहतोय? कायमचा नेहमी राहणारा एकच वस्तू आहे. काय? चैतन्य. ते सांगत आहे तिथे. काय म्हणतात? अनादि शुद्ध ब्रह्म के विषय अनादि कल्पित सांगत असताना तिथे अगोदर प्रपंच का आरोप म्हटल्यानंतर ब्रह्मरूप वस्तू विषय अज्ञान तत्कार्य रूप अवस्तु कथन आरोप आहे. आरोप म्हणजे काय हो?
सामान्यपणे व्यवहारात आरोप म्हणजे काय? आपल्याला काही गोष्टीचा आरोप लावतो. हा, आरोप म्हणजे तो खरं आहे खोटा आहे माहित नाही, पण आरोप करायचा. हा चोरी केला, आरोप लावला बाबा. खरं केलंय का? एव्हिडन्स आहे का? हो की नाही? ते सगळं पाहावं लागेल की नाही? तसं इथं काय म्हणत आहे, ब्रह्मरूप वस्तूविषयी म्हणजे सच्चिदानंद जो ब्रह्म आहे त्या तो एकच ब्रह्म आहे. शंकराचार्य काय म्हणतात, ब्रह्म एकच सत्य आहे, ते एकच वस्तू आहे. ते एका वस्तूमध्ये हे जे अज्ञान तत्कार्य रूप अवस्तू का कथन आरोप आहे. म्हणजे का त्या ब्रह्मामध्ये हे जे प्रपंच झालेलं आहे हे आरोप आहे. आरोप म्हणजे काय? आता मी सांगितलं ना, आरोपच डेफिनेशन सांगत आहेत, ते व्याख्या करत आहेत. आरोप म्हणजे आपण जनरल जो आरोप म्हणतो तो सोडून टाका, त्याला विसरा. आता शास्त्रीय भाषात आरोप म्हणजे काय की मूळ वस्तूवर नसलेल्या वस्तूचा आरोप करणे आहे असं म्हणणे. आहे एक, समजतो दुसरा. आपण तेच उदाहरण घ्यायचं. शास्त्रामध्ये काय उदाहरण आहे? दोरी समजतो साप. का? कशामुळे? अज्ञानामुळे. त्या दोरीचा जर आपल्याला ज्ञान झाला असता तर साप दिसला असता का? दिसला असता का? नाही हो. तुम्ही टॉर्च आणला, आता उजेडात ते साप वाटेल का तुम्हाला? नाही पण भर दुपारी रस्त्यावर दोरी पडलेली आहे तेव्हा तुम्हाला सापाचा संशय होईल का? का नाही होणार? अंधार नाही, उजेड आहे म्हणजे ज्ञान स्पष्ट आहे. बरोबर आहे की नाही? पूर्ण अंधार आहे, अमावस्याचा अंधार आहे, त्यावेळेस काय होईल? दोरी दिसणारच नाही, तुम्ही पाय ठेवून जाल. हो की नाही? पण पूर्ण अंधारी नाही, पूर्ण उजेडी नाही, अर्धवट आहे. तेव्हा काय? अरे मग काय? साप दिसतो. बॅटरी आणून लावून पाहत तर दोरी दिसतो. हो की नाही? कसं इथे आपलं स्वतःच ज्ञान नाहीये. मी काय आहे या चैतन्याचं ज्ञान नसल्यामुळे काय भानगड आहे? मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे. मग मी शरीर आहे म्हणजे मी म्हणणार आहे, मग मी करणार आहे, मी भोगणार आहे, पाप आहे, दुःख आहे, भानगडी आहे. हे सगळं कशामुळे? कशामुळे? हे स्वरूपाचं ज्ञान. मी कोण आहे माहितच नाहीये. कधी कधी काय म्हणतो? मी डोळे म्हणतो, मी पाहतो म्हणतो, परत म्हणतो माझं डोळं असं झालं म्हणतो. पाहणार कोण आहे? पाहतो, डोळे पाहतो का आपण पाहतो? डोळं पाहतो की नाही? आपण काय म्हणतो? मी पाहतो. डोळे नसलं तरी मी राहणार आहे. हो की नाही? डोळे नसलं तरी मी राहणार आहे. मग मी पाहतो का म्हणायचं? मी पाहतो, मी आणि माझा एक होऊ शकतो का? होऊ शकतं का? ते मी मोबाईल म्हणू शकतो का? मी मोबाईल का माझा मोबाईल? माझा मोबाईल. बरोबर की नाही? तसं मी डोळे का माझे डोळे? जर माझे डोळे असतील तर मी पाहतो का म्हणायचं? माझे डोळे पाहतात म्हणायला पाहिजे. हो की नाही? मी चालतो का माझे पाय चालतात? माझे पाय चालतात, मग मी चालतो का म्हणायचं? चुकी तेच सांगायचं आहे. म्हणजे चुकीचा जे काही भानगड करतो सर्व चुकीच करत आहे. मी दुःखी आहे म्हणतो की नाही? हे समजून म्हणता का न समजता म्हणता? दुःख समजलं की नाही? दुःख समजले की नाही? समजला. मग दुःख समजला म्हणजे समजणारा वेगळा आहे, दुःख वेगळा आहे. हे पहा, आता तुम्हाला दुःख होत आहे का सध्या? सध्या नाही, सध्या तुम्हाला दुःख होत आहे का? नाही होत आहे. नाही ना? जे समजत आहे ना तुम्हाला? कसं समजलं ते? आई चालू आहे नाही काय बोलत आहे ना आपण? नाही, फक्त शब्दाचं उत्तर द्या की सध्या दुःख तुम्हाला आहे का? सध्या नाही. अगोदर दुःख झालंय तुम्हाला? रोज होतो दुःख की नाही?
दुःख होत आहे हे पण कळत आहे, आता दुःख नाहीये हे पण कळत आहे, हो की नाही? ते आता जसं अग्नीचा धर्म आहे काय? उष्णता. आपला धर्म आहे काय? आपण हात लावलो तर कोण जळेल का? पण अग्नी जळतो. जसं अग्नीचा धर्म जाळण्याचा आहे तसं मनाचा धर्म आहे सुखदुःख होण्याचा, माझा नाहीये. मन वेगळं आहे, मी वेगळा आहे. माझी मन चांगलं नाहीये, माझं मन छान आहे. तुम्हीच म्हणता की नाही, माझं मन का मी मन? माझं मन, बरोबर आहे ना? माझी बुद्धी का मी बुद्धी? हो, माझी बुद्धी बिघडली होती, माझी बुद्धी अशी झाली, माझी बुद्धी मंद आहे, माझी बुद्धी तेज आहे. माझी आहे ना, मी नाहीये. हे सगळं आरोप झालंय काय? मी शरीर, मी मन, मी डोळे, मी पाय, मी चालतो, मी पाहतो, मी करतो, मी शहाणा, मी वेडा, मी असा, मी तसा. हे मी जो आहे ते दुसऱ्या ठिकाणी बसवले आपण, त्यालाच आरोप म्हणतात. हा, अहंकार आहे काय अजून सर्वात मोठा. हे सगळं जे आहे ना त्याला काय म्हणतात? आरोप. म्हणजे नसलेल्या वस्तूचा असलेल्या वस्तूवर कल्पना करणे हे आरोप. का? असलेल्या वस्तूवर नसलेल्या वस्तूचा थोपवणे, त्याला काय म्हणतात? आरोप. जसं आहे दोरी, म्हणतो काय? छाप, हो की नाही? साप जर एक साप तयार व्हायचा असेल, जन्मायचं असेल, काय काय पाहिजे? सर्प पाहिजे, सर्पिणी पाहिजे, दोघांचा संबंध व्हायला पाहिजे, अंडी टाकली पाहिजे, ते अंडी उघडली पाहिजे, आणि काही दिवसानंतर ते पिल्लू होईल. पिल्लू झाल्यानंतर एवढं मोठं होईल, हो की नाही? याला किती दिवस पाहिजे? किती दिवस पाहिजे? एक महिना तरी पाहिजे, किमान एक दिवस तरी पाहिजे. पकडा ना काय चाललंय. आता त्या दोरीमध्ये सडनली तुम्हाला सर्प दिसला, ते प्रोसेस झाला का तिथे? तो सर्प सत्य आहे का? जसं तिथं उत्पत्ती व्हायला संभवच नाहीये, पण खोटा जसा आरोप होत आहे तसाच या शुद्ध ब्रह्मावर हा जो प्रपंचाचा आरोप होत आहे हे तस तेवढाच खोटा आहे. आपण म्हणतो की साप दुसरीकडून आला, आले का? नाही असं मनात वाटो, पण आलेला आहे का तिथे? दोरी आहे ना तिथे. कुठे गेला ते दोरीतला साप? वाटणं वेगळं आहे, रियालिटी मध्ये आहे का तिथे साप? नाही ना. तसं हे पण जग आहे, वाटतं दुःख आहे, सुख आहे, जन्मलो, हे झालो, ते झालो, वाटतं, पण खरोखर नाहीये. तुम्हाला स्वप्न पडलं की नाही? खरोखर नाहीये, मग तरी तर आपण राहतच ना त्याच्यात. तेच सांगत आहे मी. आता तुम्ही स्वप्न पडलंय तुम्हाला? स्वप्न पडलंय तुम्हाला? रोज पडतं काही ना काही, हो की नाही? स्वप्नात वस्तू सत्य आहेत का? हो, पण स्वप्न पाहत असताना सत्य आहे, हो की नाही? तुम्ही अनुभव केला असाल, स्वप्न जर पाहत असताना समजा तुमचा स्वभाव खूप शांत आहे, ओके. आता पतिदेव काहीतरी मागितले, तुम्ही आणून देताय, हो की नाही? मुलं काहीतरी मागितले, आणून देते. आणि स्वप्नामध्ये काय झालं की तुम्ही एकदम शांत गरीब माणूस आहे, स्वप्नामध्ये तुम्ही कुणाला तरी लाकडाने मारत आहे. कधी कधी होतो, स्वभावाच्या विरुद्ध स्वप्नात दिसतो, मग म्हणतो अरे माझा हा स्वभावच नाहीये, असं कसं घडत आहे? स्वप्नातच चालू आहे. स्वप्न पाहत असताना स्वप्नात संशय येतोय, काय चाललंय, असं मी करतच नाही, असं का होतंय माझ्या हाताने, वगैरे वगैरे. जे काही आहे विपरीत दिसत आहे, तुमच्या स्वभावाचे विपरीत. झालं स्वप्नात खोट आहे, हो की नाही? जागल्यावर स्वप्न खोट आहे, स्वप्न पाहत असताना स्वप्न सत्य आहे. तसं ज्ञान होईपर्यंत, ज्ञान झालं ना, हे सगळं खोट आहे. स्वतःचा ब्रह्मज्ञान झाला, स्वज्ञान झाला, स्वरूप ज्ञान झाला, आत्मज्ञान झाला, हे सगळं खोट आहे. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खरं आहे. तो छोटा स्वप्न आहे. स्वप्न किती पडतो? काही वेळासाठी, काही सेकंदासाठी पडतो.
काहीतरी आहे ते पॅरामीटर. 1-2 मिनिटापेक्षा जास्त जर स्वप्न पडला तर माणूस वेडावतो म्हणे. म्हणजे त्या तेवढंच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्येच आपल्याला एवढं सगळं स्वप्न दिसलेलं असतं. हो की नाही? ते छोटं स्वप्न आहे, हा मोठा आहे 70-80 वर्षाचा. हो की नाही? ज्ञान झालं तर, नाहीतर 84 लाख जन्माचा आहे. जोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण स्वप्नात आहोत. तेच सांगत आहे ते. पुढे पहा. अजून सगळं हे हळूहळू ऐकत जा. ऐकत गेलं ना सगळे प्रश्न एक एक उलगडत जातात, क्लिअर होत जातो. पुढे 36 नंबर कशावर आहे? अनादि कल्पित प्रकृती. 36 आणि 37 दोन्ही. 36 काय? उत्पत्ती रहित वस्तू स्वरूप से अनादि है. अनादि म्हणजे काय? आदि न ज्ञायते इति अनादि. ज्याचं आदि सापडत नाही त्याला अनादि म्हणायचं. तुमचाच प्रश्न, हे कधीपासून सुरू झालंय? का झालं? आपण कधीपासून जन्मत आहे? ही सृष्टी कधी सुरू झाली? हा, तुम्ही शोधत जा. तुम्हाला कोणी जन्म घातला? तुमच्या आईवडिलांनी, त्यांना त्यांच्या आईवडिलांनी, त्यांना त्यांच्या आईवडिलांनी. सर्वात सुरुवात कधीपासून? माहित नाही जे आहे ना ते अनादि. तर इथं सांगत आहेत अनादि उत्पत्ती रहित वस्तू स्वरूप से अनादि आहे. अनादि 2 आहे. जे जन्मला नाही ते स्वरूपता अनादि आहे. अनादि म्हणजे ज्याचं आदि नाही, ज्याचं सुरुवात नाही त्याला अनादि म्हणतात. एक पहिला डेफिनेशन. जसं काल सांगितलं होतं ना तुम्ही, सस्याचे शिंग पाहिजे तुम्ही? नसतात ना? हो ना? का पाहिलं नाही तुम्ही? नसतातच, पाहिलं नाही. हो की नाही? मग ते नसतातच, त्याला असंच वस्तू म्हणतात. ते सोडा. इथं काय सांगायचं आपल्याला की जी जन्मलीच नाही तर त्याला आधी कसं सांगणार आहे तुम्ही? सस्याला शिंग कधीपासून नाही हो? कधीपासून नाही. माझा प्रश्न काय आहे? कधी म्हणजे नाहीच तर आधी कसं सांगणार आहे? जर तो जन्मला असला असता नाही, समजा सस्याला शिंग असले असते. आता जसं हे कुत्र्यांचे पिल्लू असतात की नाही, कुत्र्याचे पिल्लू, मांजराचे पिल्लू, ते जन्मल्यानंतर किती दिवसांनी डोळे उघडतात? काहीतरी संख्या आहे, 20-21 दिवस वगैरे वगैरे. हो की नाही? डोळे आहेत म्हणून उघडतात. हो की नाही? डोळे आहेत म्हणून उघडतात. मग त्या कुत्र्याला शिंग कधीपासून नाही? नाहीच ते. म्हणजे जे उत्पन्न झालं नाही त्याला काय करणार आहे तुम्ही आधी? तसं इथे जी वस्तू उत्पन्न झालीच नाही त्याचा आधी कसं सांगणार आहे? त्याला स्वरूपता अनादि म्हणतात. जन्मला तरच मरण सांगावं, उत्पन्न झालंच तर त्याचा आधी सांगावं. मुलगा जन्मला तर त्याचं जननी आई, मुलगा जन्मला नाही तर कुठे आई? वंध्या पुत्र पाहिलं का तुम्ही? वांच्या मुलाला पाहिलं तुम्ही? वांज म्हणजे काय? जिथं बाळा नाही आहे त्याला वंध्या. म्हणजे वंध्याचा पुत्र पाहिलं का तुम्ही? त्याच्या लग्नाला वगैरे गेला होता का? नाही तर नाहीच आहे. जसं जो झालंच नाही त्याचा आधी सांगूच शकत नाही. म्हणजे ब्रह्म जो आहे त्याचं उत्पन्न झालं नाही. उत्पन्न झालं तर आधी सांगितलं असतं. तो स्वरूपता अनादि आहे. स्वरूपता म्हणजे काय? तो जन्मूच शकत नाही. का? जन्मणारा कोण आहे? हात पाय असणारा जन्म शकतो. त्याला ना हात आहे, ना पाय आहे, ना त्याला आई आहे, ना वडील आहे, काहीच नाही आहे. त्यामुळे तो स्वरूपता अनादि आहे. हे एक डेफिनेशन झालं. ब्रह्म म्हणजे तोच. सृष्टीच्या पूर्वीचा ब्रह्मा 2 आहेत. ब्रह्मा म्हणजे सृष्टीचा करता. ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार तत्व परमेश्वर. त्याला काय नाव देता द्या? परमात्मा, आत्मा. काय नाव देता द्या? तो जो आहे आत्मा, जो परमतत्व आहे तो कधीही जन्मलेला नाहीये. त्यामुळे तो
स्वरूपतः अनादी आहे, परंतु हे प्रपंच झाले की नाही? हे उत्पन्न झालं कधी झालंय? तुम्हाला फ्रेंच भाषा कधीपासून येत नाही? इटली काय इटालियन काय अनेक भाषा आहेत ना, का कधीपासून येत नाही तुम्हाला? नाही हो, कधीपासून येत नाही माहित नाही, अनादी. टाइम सांगू शकत नाही कधीपासून, म्हणजे टाइम सांगू शकत नाही. तुम्ही कधीपासून जन्मात आलेला आहे याला काय म्हणतात? आधी माहित नसल्यामुळे याला सुद्धा अनादी म्हणतात. तर आता इकडे 36 नंबर, उत्पत्ति रहित वस्तु स्वरूप से अनादि है असं सांगून ऐसे शुद्ध ब्रह्म प्रकृति तिनका संबंध ईश्वर जीव और तिनका भेद ये 6 अनादि है. 6 अनादि आहेत, 6 अनादि वस्तू आहेत. काय काय? एक शुद्ध ब्रह्म, दुसरी ही प्रकृती, आणि त्याच्यानंतर त्या दोन्हीचा संबंध, त्या ब्रह्माचा आणि त्या प्रकृतीचा संबंध, त्याच्यानंतर ईश्वर, त्याच्यानंतर जीव, आणि जीव आणि ईश्वर मध्ये असणारा भेद. हे सगळे काय आहेत? 6 जे आहेत हे अनादि आहेत. आणि और प्रवाह रूप से प्रपंच भी अनादि है. प्रपंच कधीपासून होत आलेला आहे? प्रवाह रूपाने अनादि आहे. असे हे अनादि आहे. आणि पुढे पहा, कल्पित प्रकृतीवर 37 नंबर आहे. आता कल्पित जो होवे नहीं और स्वप्न पदार्थ की न्यायी भ्रांति से भासे सो कल्पित है. जो नाही आहे पण काय स्वप्नाप्रमाणे दिसतो त्याला कल्पित म्हणतात. शोधायला गेलं तर नाहीच आहे. शोधा कुठे आहे तुम्ही? मी म्हणतो शोधा कुठे आहे? सगळं दगड माती हेच मिळणार, तुम्ही नाही मिळणार. मी म्हणतो की नाही, मी म्हणल्यावर मी कुठे आहे? मी कुठे सांगा पाहू, टच करून सांगा कुठे आहे का? तेच सांगत आहेत ते, जे नाहीये परंतु स्वप्नासारखं जे दिसतो त्याला काय म्हणायचं? कल्पित. तर अनादि शुद्ध ब्रह्मामध्ये अनादि कल्पित प्रकृति आहे. तिस प्रकृति का ब्रह्म के साथ ही अनादि कल्पित तादात्म्य संबंध आहे. मग तो ब्रह्म आणि हा प्रकृती या दोघांमध्ये संबंध हे पण अनादि कल्पित आहे. काल्पनिक आहे हे सगळं, खरं नाहीये. कसं आहे? बोला बोला. स्वामीजी हे आहे नाही म्हणते, मग तरी पण आपण समजा त्यांना आपण जसं आई वडील आहे, संसाराचं नाही केलं तर मग त्याचे आपण टिकट समजा आपण म्हटलं की आमचं नाहीये, आपलं नाहीये, आपण त्याच्यात पडलो, पण त्यांचं नाही केलं तर मग म्हणाल ना की नाही, हे व्यवहारात आणायचं नाहीये. शास्त्र व्यवहारात आणायचं नाही, समजून घ्यायचंय. नाही म्हटल्यावर मग काय जेवण सोडायचं का, झोप सोडायचं का? नाहीये. असून नसल्यासारखं राहायचं. कर्तव्य जे आहे ते करायचा, तो व्यवहार आहे. आता उदाहरण सांगतो तुम्हाला, हे याला कसं स्पेसिफाय करतात विचार सागर मध्ये. समजा तुम्हाला का शास्त्र सगळ्यांनी ऐकू नये यासाठीच, ज्यांनी अंतःकरण शुद्ध करून घेतलेलं आहे आणि एकाग्रता झालेली आहे, म्हणजे मलविक्षेप दोष गेलेला आहे, फक्त आवरण दोष आहे, त्यांनी इकडे यावं. म्हणजे काय? हे ऐकावं. अर्धवट जरी गेला असला तरी इथं आल्यानंतर हळूहळू तो निघून जातो. पूर्वी शास्त्र सगळ्यांना नाही सांगायचे. जे घरदार सोडून सेवा करून ज्यांचं गुरुपरीक्षा करायचे, ज्याचं पाप गेलेलं आहे, संसारावरची प्रीती गेलेली आहे, ज्याला मोक्षच पाहिजे आहे, त्याला मग बंद खोलीत सांगायचे, असे उघडे दरवाजात नाही सांगायचे. का माहितीये का? मी काहीतरी सांगत आहे आणि तो वेगळाच काहीतरी समजून घेतला. आता जसं तुम्ही जाऊन मग सगळंच खोट आहे म्हणे, काहीच करायचं सगळं सोडून बसलं तर फजिती होते, हो ना. व्यवहार वेगळा आहे, ज्ञान वेगळं. याला कसं स्पेसिफाय करायचं? तुम्हाला स्वप्न पडलेलं आहे,
स्वप्नामध्ये तुम्ही आजारी पडलेले आहे. स्वप्नात आजारी. मग स्वप्नात आजारी आहे आणि तुम्हाला जाग झाली. आता जाग झाल्यावर तुम्हाला स्वप्न आठवलं. काय? स्वप्नात तुम्ही आजारी होता. मग काय करायचं आता? डॉक्टरला बोलवायचं, औषध घ्यायचं? स्वप्नात तुम्ही आजारी होता, आता जागे झाला. जागे झाल्यानंतर तुम्हाला आठवलं, अरे स्वप्नात आपण आजारी होतो. मग डॉक्टरला बोलून गोळ्या घ्यायचं का? गरज आहे का? अरे स्वप्नात होतो मी आजारी, ते खोटं आहे. परंतु स्वप्नात जर आजारी असेल तर स्वप्नामध्ये स्वप्नातलाच डॉक्टर पाहिजे, स्वप्नातलेच गोळ्या पाहिजे, तर स्वप्नात तो बरे होईल. बरोबर आहे ना? हो की नाही? स्वप्नात आजारी पडलाय म्हणून जर जागेमध्ये डॉक्टरला बोलून जर गोळ्या घेतलं तर पुन्हा आजारी पडत खरोखरच. हो की नाही? तसं जसं त्या स्वप्नामधील रोगाला स्वप्नामध्येच डॉक्टर आणि स्वप्नामधलाच औषध जसं पाहिजे, तसं हे सुद्धा आपण आता ब्रह्मज्ञानी झालो जरी सुद्धा शरीर आहे, मन आहे, घरात राहतो, जेवतो, झोपतो, मग ते जे काय करायचं ते करायचं. पण जसं स्वप्न खोटं आहे तसं हे पण खोटं आहे असं समजून करायचं. करायचं नाही असं नाही, करावंच लागतं. तुम्ही सगळं सोडून जरी बसला तरी जेवावं लागतं, झोपावं लागतं. हो की नाही? खरं नाहीये. कळलं काय? पुढे जाऊ आपण. काय? जो होवे नहीं और स्वप्न पदार्थ की नहीं भ्रांति से भाषे सो कल्पित है. आता वेळ आहे ना? हा, अजून पुढे जाऊया. पहा आता प्रकृती कशी झाली, सृष्टी कशी झाली, इथून सुरू होतो. काय म्हणतात? अच्छा तिथे राहिलं ते वर. काय झालं? अनादि शुद्ध ब्रह्म के विषय अनादि कल्पित प्रकृति है. इस प्रकृति का ब्रह्म के साथ ही अनादि कल्पित तादात्म्य संबंध है. तादात्म्य संबंध म्हणाले ना. आता संबंध म्हटल्यानंतर काय हो? तुमच्या आणि तुमच्या मनाचा काय संबंध आहे? आई आणि मुलाचा संबंध आहे की नाही? आई मुलीचा संबंध. जसे संबंधाला नाव आहे ना, तसं इथं कल्पित तादात्म्य संबंध म्हणाले. हो की नाही? तादात्म्य म्हणजे काय? कल्पित भेद सहित वास्तव अभेद संबंध आहे. म्हणजे काय हो? कल्पनामध्ये वेगवेगळं दिसत आहे पण आहे एकच. आता स्वप्नामध्ये कोण होतो? स्वप्नामध्ये तुम्हाला काय काय दिसलं? सूर्य दिसलं, डोंगर दिसले, रोड दिसले, रस्ते दिसले, गाड्या दिसले, तुम्ही दिसला, तुमचा परिवार दिसला, खूप काही दिसलं. पण तिथं खरं काय होतं का? पण तुम्ही होता ना. तुम्ही जसं एक सत्य आहे पण त्या स्वप्नामध्ये वेगवेगळं सगळं. डोंगर वेगळे, नद्या वेगळे, नाल्या वेगळे, सगळं वेगवेगळं दिसत आहे पण आहे तुम्ही एकच. तसं इथे आहे शुद्ध ब्रह्म एकच. कल्पनाने तो वेगळा आहे. काय? स्वप्न काल्पनिक आहे, तो स्वप्न वेगळा आहे. पण तुम्ही जसं खरं आहे तसं इथे सुद्धा कल्पित भेद सहित वास्तव अभेद. वास्तविक पाहायला गेलं तर तुम्हीच तुम्ही आहे, ते काल्पनिक होता असं सांगून आता पुढे सांगतात. काय? सो प्रकृती. कुठला व? आपण जे प्रकृतीचा विचार करताय ना, प्रपंच अपवाद म्हणत आहे, ती प्रकृती कशी आहे? सो प्रकृती माया और अविद्या और तमः प्रधान प्रकृति के रूप से 3 विभाग को पावती है. 3 विभाग आहे त्याचे. काय हो? माया, अविद्या, तमः प्रधान प्रकृती. आता ते कसं झालं ते सगळं येणार आहे, लक्ष देऊन ऐका. तिनमें जो शुद्ध सत्व गुणयुक्त सो माया है. शुद्ध सत्व गुणयुक्त जे आहे त्याला माया म्हणायचं. और जो मलिन सत्व गुणयुक्त सो अविद्या है. और जो तमो गुण की मुख्यता करे युक्त सो तम प्रधान प्रकृती है. कळलं का? पुढे जाऊ, जरा वाचू आणि नंतर परत पुन्हा एक्सप्लेनेशन पाहू. माया विषय जो ब्रह्म का प्रतिबिंब है सो अधिष्ठान और माया सहित जगत करता सर्वज्ञ ईश्वर कहिए है.
अविद्या में जो ब्रह्म का प्रतिबिंब सो अधिष्ठान कूटस्थ और अविद्या सहित भोक्ता अल्पज्ञ जीव है, सो ईश्वर और जीव भी अनादि कल्पित है। तिनमें ईश्वर की उपाधि माया एक है और आपेक्षिक व्यापक है, इससे ईश्वर भी एक है और व्यापक है। काहीच कळालं नाही, बरोबर आहे? पूर्वी पहिल्यापासून काय? 1 नंबर, जो शुद्ध सत्व गुण युक्त सो माया है। माया कशी आहे सांगता येते। माया तुम्ही ते तू म्हणता की नाही, काय लिहिलेलं असतं त्याच्यावर? शुद्ध देशी घी असतं का? ते आतमध्ये काय असतं? शुद्ध जर्सी घी, जर्सीचं तरी असतो, म्हशीचं तरी असतो, किंवा डाळडा तरी असतो, काय ना काय त्याच्यात मिक्स असतो। ओके, हा जो त्यांनी सांगत आहे शुद्ध सत्व गुणयुक्त माया, म्हणजे ही जी माया म्हणत आहे ना, ती प्युअर आहे म्हणे, शुद्ध आहे। आणि कसं आहे? सत्व गुणयुक्त आहे। सत्व म्हणजे सत्व रज तम। सत्व म्हणजे काय? ज्ञान। रज म्हणजे क्रिया, तम म्हणजे निष्क्रिय, शिथिल, जड। कळलं आहे? नेहमी समजून घ्या। सत्व म्हणजे ज्ञान, रज म्हणजे क्रिया, तम म्हणजे स्थिर। हे कळलं ना? आता हे काय म्हणत आहे? शुद्ध सत्व गुणयुक्त माया, म्हणजे माया कशी आहे? शुद्ध आहे। आता याच्यावर एक काय नंबर दिलेत पहा, काय? 38 नंबर। काय म्हणत आहे? 38 नंबर मिळालं का? 23व्या पेजवर आहे पहा, 38 नंबर। काय आहे? क्षत्रिय और शूद्र रूप मंत्रीन से ब्राह्मण राजा की न्यायी, जो रजतम से दबे नहीं किंतु रजतम को आप दबावे, ऐसा सत्व गुण शुद्ध सत्व गुण है। सत्व गुण म्हणजे काय ते सांगत आहे। 3 हे जे प्रकृती आहे त्रिगुणात्मिक आहे, 3 गुणाशिवाय बनत नाही। आता हे लाकडाचं उदाहरण छान आहे। तुमच्या घरी लाकडाचे सामान आहे, साहित्य आहे, लाकूड, खुर्ची आहे, खुर्ची। आता खुर्ची जर बनायचं असेल तर अगोदर खुर्चीचं कसं बनवायचं हे ज्ञान पाहिजे, हो की नाही? नुसतं ज्ञान आहे आणि बसला तुम्ही, होईल का खुर्ची? आता काय करावं लागेल? ज्ञान आहे म्हणजे लाकूड आणावे लागेल, त्या ज्ञानाचा उपयोग करून त्याच्यावर क्रिया करावी लागेल, हो की नाही? क्रिया करताना त्याला कसं कापायचं, कसं पॉलिश करायचं, कसं नट फिट करायचं, हे क्रिया करावं लागेल ना। आता त्याच्यामध्ये लाकडामध्ये तुम्हाला माहित नसेल, माहित आहे की नाही माहित नाही, रंदा म्हणतात। रंदा माहिती आहे का? रंदा म्हणजे काय? घासून त्याला लेवल करतात। लेवल म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा त्याला घासून प्लेन म्हणजे त्या लेवलचं बनवतात। आता ते समजा 2 इंचीचा हँडल बनवायचा आहे खुर्चीला, 2 इंचीचा, लाकड आहे 4 इंचीचा। मग त्यांनी काय करू लागला? घासू लागला। घासून काय केलं? त्याला 2 इंचीपर्यंत आणायचं आहे। मग 2 इंचीपर्यंत आल्यावर थांबायला पाहिजे, नाही थांबला तर घासतच बसलो तसंच काय होईल? लाकडच संपेल, हो ना? थांबलं पाहिजे। थांबणं म्हणजे तम काय हो? सत्व म्हणजे ज्ञान, म्हणजे खुर्ची तयार करायचा। ते जे रंदा मारत आहे क्रिया ते रजत, आणि थांबलं पाहिजे ते तम। तर कुठलीही वस्तू व्हायचं असेल तर त्याच्यात सत्व रज तम तिन्ही पाहिजे। ही जी प्रकृती आहे ना, ही जी काय बनलेली आहे सृष्टी, हे सृष्टीमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये सत्व रज तम तिन्ही आहे। तिन्ही असल्याशिवाय प्रकृती राहूच शकत नाही। म्हणजे काय? फक्त सत्वगुण वाला राहू शकत नाही। म्हणून समाजामध्ये सत्वगुणी भेटतं का? फक्त सत्वगुणी भेटतो का? नाही भेटत। फक्त रजोगुणी भेटतो का? नुसतं कामच करतोय तुम्ही, नुसतं कामच करताय का 24 तास? नाहीये।
झोपतं की नाही? झोपणे म्हणजे तम. क्रिया म्हणजे रजत. आणि रोज आपण काही ना काही नॉलेज शिकतच असतो. शिकत आहे ना आता. हे सत्व. हे तिन्ही पाहिजे. मानव प्राण्यांमध्ये सांगितलेत ना मी गुण असे. सगळ्यामध्ये आहे. प्रकृती प्रत्येकामध्ये आहे. ह्याच्यात तम जास्त आहे. हे जे आहे ना तम जास्त आहे. आता हेच तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक वस्तूमध्ये सत्व रज तम आहे, पण ते प्रमाण आहे, कमी जास्त आहे. तुम्ही पाहिलं नाही, तुम्ही खेडेगावात असाल तर कळालं असतं. हे कधी कधी तुम्ही गेला तर चप्पलला काटे टोचतात. पायाला पण टोचतात, चप्पल घातल्यामुळे पाय टोचतात. काट्याचं एक प्रकार आहे. त्याच्यात ते त्रिकोणी असतं काटा. 3 काटे असतात त्याला. 2 काटे खाली असतात, 1 काटा वर असतो नेहमी. पाहिलं की नाही माहित नाही. ते झालं, ते एकच असतो काटा. असा एकच काटा नव्हे, गोलाकार सारखा असतो तो, त्रिकोणी असतो. त्याला 3 बाजूला 3 काटे असतात. नेहमी 2 काटे खाली असतात, 1 काटा वर असतो. हे का उदाहरण देत आहे? हे जे सत्व रज तम आहे, तो सत्व रज खाली असेल तर तम वर असतो. तम सत्व खाली असेल तर रज वर असतो. तम रज खाली असेल तर सत्व वर असतो. म्हणजे काय? झोपलेले असताना तम जास्त आहे. काम करत असताना रज जास्त आहे. ध्यान करत असताना सत्व जास्त आहे. आता तुम्ही बसला ना, याचा काय जास्त आहे? सत्व जास्त आहे. मंदिरात पूजा बिजा करू लागले की रज जास्त आहे, हो की नाही? झोपी गेला की तम जास्त आहे. पण त्यावेळेस सत्व रज असतो, कमी प्रमाणात असतो. तर इथं शुद्ध सत्व गुणयुक्त माया म्हणत आहेत ना, इथं काय म्हणत आहेत की जसा एक राजा आहे, तो कसा आहे? ब्राह्मण आहे. ब्राह्मण राजा आहे आणि त्याचे जे मंत्री आहेत ना, 2 मंत्री, एक क्षत्रिय आणि एक शूद्र आहे. कळलं का? 3 आहे, क्षत्रिय, शूद्र, ब्राह्मण, हे 3 आहे, हो की नाही? ब्राह्मण राजा जो आहे तो क्षत्रिय आणि शूद्र मंत्रीला त्यांचं ऐकतो का त्यांना ऐकवतो? ऐकवतो की नाही? म्हणजे स्वतःचा ऑर्डर त्यांना देतो. म्हणजे इथं जास्त कोणाचं चालतं? राजाचं चालतो. राजा कोण आहे? ब्राह्मण आहे. म्हणजे काय? सत्व आहे. ब्राह्मण कोणाला म्हणायचं? जे बुद्धीचं कार्य, ज्ञानाचं कार्य जास्त करतात ते ब्राह्मण. क्षत्रिय म्हणजे काय? शरीराचं जे जास्त काम करतात, रक्षणाचा, ते रज म्हणजे क्षत्रिय. शूद्र म्हणजे तम. तम म्हणजे काय? आळशी, हो की नाही? तसं इथं काय म्हणताय? जो माया आहे, मायामध्ये सत्वगुण जास्त आहे, ते सांगायचं त्यांना. कळालं का? जसं शूद्र आणि क्षत्रिय मंत्री असले तर त्यांच्यावर वर्चस्व ब्राह्मण राजाचं जसं असतो, ब्राह्मणाचंच ते जसे ऐकतात, तसे इथे मायामध्ये सत्वगुण, शुद्ध सत्वगुण माया आहे. कळलं का? पुढे जाऊ आपण. जो मलिन सत्वगुणयुक्त सो अविद्या आहे. अविद्या कशी आहे? मलिन सत्वगुणयुक्त आहे. कसं? 39 नंबर पहा. जो रजतम को दबावे नहीं किंतु शूद्र दोनों राजकुमारन से ब्राह्मण रूप एक मंत्री की न्याय रजतम से आप दबे, ऐसा सत्वगुण मलिन सत्वगुण है. म्हणजे काय? राजकुमार काय म्हणतं? काय दिलेलं इथे? राजकुमार. एक राजकुमार कसा आहे? शूद्र आहे. शूद्र आणि क्षत्रिय उदाहरण देतात ते. 2 राजकुमार आहेत, हो की नाही? तो राजकुमार कसा आहे? एक क्षत्रिय, एक शूद्र आहे. आणि मंत्री जो खाली आहे तो कोण आहे? ब्राह्मण आहे. पण पोस्ट ब्राह्मणाची खालची आहे, राजकुमाराची वरची आहे. मग राजकुमार जे सांगतात ते ऐकावं लागतं, हो की नाही? म्हणजे इथे
सत्व दबला जातो आणि तम आणि रज वर असतो. म्हणून याला काय म्हणाले, मलिन सत्व गुणयुक्त, ती अविद्या आहे. आणि पुढे जो तमो गुण की मुख्यता करी युक्त है सो तम प्रधान प्रकृती है. प्रकृती कशी आहे, प्रकृती म्हणजे काय आहे. इथं छोट्या भाषेचं सिंपल तुम्हाला कळण्यासाठी सांगायचं झालं, ईश्वर सगळं जाणतो, जीव अर्ध जाणतो, हे काहीच जाणत नाही. तो शुद्ध सत्व गुणयुक्त आहे, आपण मलिन सत्व गुणयुक्त आहे. आणि हा जो आहे तम प्रधान प्रकृती आहे. तम म्हणजे याला काहीच कळत नाही, नेहमी झोपेलच दगड ती जे काही निर्जीव वस्तू आहे हे सगळं तम आहे. कळालं का हे. त्याला तो पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये ईश्वरामध्ये ते सत्वगुण जास्त आहे म्हणून त्याला सगळं कळतं. ईश्वरामध्ये नाही, मायामध्ये. ईश्वराला उपाधी झाली माया, जीवाला अविद्या उपाधी झालेली आहे, प्रकृतीला तम उपाधी झालेली आहे. कळालं का हे. याच्यात काय डाऊट आहे. पण ईश्वराला माया, आपल्या ज्याच्यात माया आहे तिथं ईश्वर आहे, आपली जी माया असते आपल्याला अविद्या आहे तेच सांगतात ते. त्यांनी विभागणी केले. माया कशाला म्हणाले, जे सत्व शुद्ध सत्वगुणयुक्त आहे, म्हणजे जास्त सत्वगुण जे आहे ती माया आहे. कमी सत्वगुण जो आहे तो अविद्या आहे. आणि तम प्रधान म्हणून एक आहे. हे तिन्ही उपाधी झालेली आहे. माया उपाधी ईश्वराला झालेली आहे म्हणून तो ईश्वर म्हणून घेतो, तो सर्वज्ञ सर्वशक्त आहे. अविद्या आपल्याला उपाधी आहे, म्हणजे आपल्याला मलिन सत्व आहे, म्हणजे आपल्यामध्ये रजतम जास्त आहे, सत्व कमी आहे. हो की नाही. कसं दिवसभरात बघा किती सात्विक काम करतो आपण, किती तास तुम्ही ज्ञान ग्रहण करता आणि किती तास तुम्ही झोपा काढता आणि किती तास तुम्ही काम करता, त्याच्यावरून समजून घ्यायचं. बरोबर आहे ना. ईश्वर एकदाच बनवलंय हे, नंतर काय करतो तो, नेहमी फक्त पाहत असतो. म्हणजे काय, तो फक्त सत्वगुण आहे, ज्ञान स्वरूप आहे तो. आणि हे निर्जीव वस्तू हे कधी जाणतच नाही, नेहमी झोपूनच राहतात ते. म्हणून ते काय तम प्रधान प्रकृती आहे. असे एकूण 3 आहे. हे कळालं का तुम्हाला. संशय याच्यामध्ये काही बाकीचं आपण उद्या पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज